राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय। जैन झींवर फोकस करा आणि त्यांच्या संपर्कात राहा असे आदेशच राज ठाकरेंनी दिलेत। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्याचं समजतंय। जैन झींचे विचार समजून घ्या असं राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना म्हटलंय। शिवानी पांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। शिवानी, राज ठाकरेंनी नेमक्या काय सूचना केल्यात पदाधिकाऱ्यांना? मागील काही दिवसांपासून जर बघितलं तर राज ठाकरे पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांवर आणि पुण्यातल्या नेत्यांवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा, त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतायत आणि सोबतच अमित ठाकरे देखील पुण्यात ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। आज राज ठाकरेंनी विधानसभा विभाग प्रमुखांची बैठक आयोजित केली होती आणि सकाळपासून अनेक विभाग प्रमुखांशी ते संपर्क साधतायत, त्यांच्यासोबत संवाद साधतायत आणि त्यांनी महत्त्वाची सूचना केली आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि विभाग प्रमुखांना की पुण्यात जेवढे जेनझी आहेत त्यांच्या संपर्कात राहा, त्यांचे विचार समजून घ्या आणि त्यांच्या समोरच राहा, कारण पुढची पिढी ही जेनझीची असणार आहे आणि जेनझी आहे। आपण जर बघितलं तर मागच्या काही काळापासून चर्चेत आलेले आहे जंतर मंतरचं आंदोलन त्यांनी बघितलं आहे आणि त्यामुळे जेनझींचे विचार समजून घेण्याचे जे आदेश आहे आणि त्यांच्या संपर्कात राहण्याचे आदेश आहे ते प्रत्येक विभाग प्रमुखांना राज ठाकरेंनी दिल्याचं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि ज्यांच्याशी संवाद साधला त्यांनी सांगितलेलं आहे। एवढंच नाही तर जी तरुण मंडळी आहे त्यांच्या देखील संपर्कात राहण्याचे आदेश राज ठाकरेंनी या सगळ्या बैठकी दरम्यान किंवा संवाद साधतायत त्या दरम्यान दिल्याचं बघायला मिळतंय। तर राज ठाकरेंनी पुण्यातल्या या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना जैनझींसोबत संवाद साधा, त्यांच्या सूचना समजावून घ्या असं म्हटलेलं आहे। शिवानी, या राज ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर जंतर मंतरवरील जैनझींचं आंदोलन हे विशेष चर्चेत होतं। त्या आंदोलनाला राज ठाकरेंनी पाठिंबाही दिलेला होता। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी या महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत।